नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्यासोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। संजय राऊतांसोबतची भेट राजकीय नाही, विरोधी पक्षनेते फडणवीसांची माहिती। तर भेटीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याचं राऊतांकडून स्पष्ट। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन। पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेत्यांच्या शोकसंवेदना। मिरजमध्ये कोरोनाचा नायनाट व्हावा याकरिता श्री विष्णू यज्ञ विधी संपन्न। कोरोनामुक्त भारत व्हावा यासाठी केली प्रार्थना। अतिवृष्टीने पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, कृषी मंत्री दादा भुसे यांची कबुली। सांगली कोविड सेंटरमधून रेकॉर्डवरील 2 गुन्हेगारांचं पलायन। लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केअर सेंटरमधील प्रकार, पोलिसांकडून शोध सुरू। रस्ताच नसल्यानं परभणीत जिल्हाधिकारी आणि आमदारांनी बैलगाडीत बसून केली अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी। MHT CET परीक्षेचं ऍडमिट कार्ड जारी। TCB ग्रुपची प्रवेश परीक्षा 1 ते 9 ऑक्टोबर, तर PCM ग्रुपची प्रवेश परीक्षा 12 ते 20 ऑक्टोबर दरम्यान। राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्या समाजाचं आरक्षण रद्द करा, खासदार उदयनराजे यांचं मोठं वक्तव्य। जत पूर्व भागात तुपची बबलेश्वर योजनेचं पाणी दाखल। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नांना यश। आणि IPL 2020 स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स किंग्स 11 पंजाब मध्ये रंगणार सामना। राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। मिरजमध्ये कोरोनाचा नायनाट व्हावा याकरिता श्री विष्णू यज्ञ विधी संपन्न करण्यात आला। कोरोनामुक्त भारत व्हावा यासाठी प्रार्थनाही करण्यात आली। मंगल कार्यालय आणि केटरिंग असोसिएशनच्या वतीनं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या तर्फे जगावर आलेला कोरोना या विषाणूचा नायनाट व्हावा याकरिता श्री विष्णू यज्ञ आयोजित करण्यात आला। रंगशारदा देवल हॉल, किल्ला भाग, मिरज या ठिकाणी हा यज्ञ संपन्न झाला। विष्णू नारायण हे या जगाचे पालनकर्ता असल्याचं समजलं जातं। विष्णू हे विषाणूनाशक मानले जातात। नवग्रह, पवमान, विष्णू सहस्त्र नाम इत्यादी आहुती देण्यात आल्या। या यज्ञामुळे कोरोना संकट दूर होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे। यज्ञाचे कुश आठवले आणि सहकारी यांनी पौराहित्य केलं आहे। ओमकार शुक्ल, महेश अर्जुन वाडकर, भरत देशपांडे, किरण बैरागी, विनोद गोरे, चंद्रकांत देशपांडे, चंद्रकांत पिसे, सौस्नेहल खरे, विजय शिंदे, विश्वास कपूर, सदाशिव हणगंडी, सुरेश दरुरे जबर उपस्थित होते। यांची अधिक माहिती ओंकार शुक्ल यांनी दिली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या जगावर, या देशावर, आपल्या राज्यावर, जिल्ह्यावर, शहरावर कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे। सगळं जग गेले 1 वर्षापासून आणि आपला भारत जवळजवळ फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून 7 महिने झाले आपण त्याच्या विरुद्ध लढाई करतोय। काही केल्या हे कमी व्हायचं चिन्ह दिसत नाही। हे जे संकट आलेलं आहे, हे संकट या देशावरनं, या जगावरनं दूर व्हावं ह्या उद्देशानं आम्ही आज मंगल कार्यालय आणि केटरिंग असोसिएशन तसंच ब्राह्मण महासंघाच्या वतीनं आम्ही इथं विष्णू यागाचं आयोजन केलेलं आहे।
हा विष्णू याग जवळजवळ 3 तासाचा याग आहे. हा संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीनं होणार आहे. विष्णू याग करण्याचं कारण असं आहे, आपण विष्णू नारायण जे म्हणतो, विष्णू हा विषाणूंचा स्वामी आहे. पूर्वीच्या काळात ज्या पद्धतीनं वेगवेगळे संकट ह्या देशावरती, या जगावरती, पृथ्वीवरती आली, मग रावण असो, जे कुठलं आलं असेल, पांडवांचं राज्य असो, त्यावेळेस कृष्णाचा अवतार झाला, वराहाचा अवतार झाला, मत्स्याचा अवतार झाला, असे दशावतार हे विष्णूंनी सांगितलेले आहेत. तर आज अशी परिस्थिती आहे की हे संकटातून जे काय बाहेर पडताना दिसत नाही आहे. या संकटाचा नाश व्हावा यासाठी आम्ही विष्णूला आवाहन करतोय, विष्णू भगवाना, की तुम्ही या आणि या ठिकाणी हा करोनाचा जो विषाणूचा प्रादुर्भाव आहे, हे जे संकट आहे हे दूर करा. ह्यासाठी आम्ही या ठिकाणी हा यज्ञाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आम्ही सगळे असोसिएशनचे मंडळी आहेत, आम्ही सभासद आहेत, नवीन सभासद आहेत, केटरिंग आहेत, आचार्य आहेत आणि ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आहेत. या सगळ्यांनी मिळून हे आयोजन केले. ह्या आयोजनाबद्दल ह्या यज्ञाच्या माध्यमातून हे संकट दूर लवकर व्हावं अशी मी परमेश्वराच्या जेणे प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. मंडल देवता म्हणजे पृथ्वी ज्या देवतांवर आधारित आहे किंवा पृथ्वीचं जे चलनवलन ज्या देवतांवर चालू असतं किंवा त्याचे जे भैरव वगैरे जे आहेत त्यांचं पहिला सुपारीच्या स्वरूपात इथं आवाहन पूजन करून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्या ह्याच्यावर तांदळाची धान्य रास म्हणून तांदळाची रास घालून त्याच्यावर कलश ठेवून वरुणाचं आवाहन पूजन केलेलं आहे. पण वरुण हा सर्व सृष्टीचा पालन करता किंवा पोषण करता म्हणून समजला जातो, पण त्याचं आवाहन पूजन केलेलं आहे. आणि त्याच्यावर लक्ष्मी विष्णूची प्रतिमा पूजन करून त्याच्यावर स्थापना करून त्याची षोडशोपचार पूजन करून घेतलेलं आहे पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर मग ह्याच्या नावानं ह्या इथं आपल्या इथं पवमान सुक्ताचं हवन आपण ह्या इथं करणार आहोत. त्याच्यानंतर ह्या बाजूला इथं नवग्रहाचं आवाहन पूजन केलेलं आहे. आपण असं म्हणतो की तारे आपल्यापासून कोसो दूर आहेत, त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो ही वेळ आल्याशिवाय कळत नाही. ती आत्ता ही वेळ अशी आलेली आहे की आता ते तारे किती जरी कोसावर जरी असले तरी त्यांच्या पूजनाशिवाय, त्यांना शरण गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, हे आता आपल्याला सृष्टीनंच दाखवून दिलेलं आहे. इतके दिवस आपण म्हणत होतो, आता अजूनही असं म्हणतात की बऱ्याच गोष्टी अशा आहेत, सूर्य तिथं जातो, तो एक ग्रह आहे, पण त्याची जर उष्णता मिळाली नाही तर हा निसर्ग चालू शकणार नाही. म्हणून त्याच्यासाठी त्या सूर्य आणि सूर्याचा परिवार म्हणजे बाकीच्या नवग्रह देवता सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू आणि त्याच्या अधिदेवता आणि प्रत्ययदेवता, अधिदेवता आणि प्रत्ययदेवता म्हणजे प्रत्येकाचं कुटुंब, अशा पद्धतीनं त्यांचं इथं आवाहन आणि पूजन केलेलं आहे. ते झाल्यानंतर पहिल्यांदा त्या ग्रहाच्या नावानं का तर सृष्टीचं चलनवलन राहावं, सूर्याची उष्णता कायम राहावी, सूर्यापासून प्रकाश आपल्याला कायम प्रमाणात मिळावा, चंद्राची शीतलता मिळावी म्हणून त्यांच्या नावानं पहिल्यांदा इथं हवन करून घेतलं. आणि आता ह्याच्यानंतर आपण विष्णू आणि लक्ष्मीच्या नावानं इथं ते हवन करून देणार आहे की हे हवन अशासाठी केलं जातं की धूर, वास आणि अग्नी याच्या रूपाने ते त्यांच्या मार्फत पोचलं जातं. आणि असं आत्तापर्यंत प्रूव्ह झालेलं आहे की ज्या वास्तूमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण हवन किंवा नुसता होम करतो तिथल्या वातावरणातली ऑक्सिजनची तीव्रता ही वाढलेली आहे. पहिल्यांदा जर त्याचं जर ह्याच्यानुसार मापनानुसार जर घेतलं आणि ते हवन झाल्यानंतर जर घेतलं तर त्यात नक्कीच 10 ते 20% किंवा 25% ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं आहे असं सांगितलं. म्हणून पूर्वीपासून काही झालं तरी होम हवन करावं असं जे सांगितलं आहे त्याच्या मागचं काय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांचे गेल्या 6 महिन्यांची लाईट बिलं माफ करण्यात यावी आणि हप्त्यावरील व्याज रद्द करावे यासाठी हॉटेल व्यावसायिक राजन नाईक यांनी मागणी केली आहे. आज असलेल्या पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजिंग तथा पर्यटन व्यावसायिकांनी आपापल्या हॉटेलवर दर्शनी भागात लाल रंगाचा झेंडा लावून लक्षवेधी लाल बावटा आंदोलन छेडले. शासनानं आम्हाला एक भरीव पॅकेज देऊन वीज बिल माफ करावेत आणि गेल्या 6-7 महिन्यातील बँकेच्या हप्त्यांवर व्याज लावू नये अशी मागणी हॉटेल व्यावसायिक राजन नाईक यांनी केली आहे. सध्याच्या काळात सर्वात जास्त भरडला गेला तो हॉटेल आणि लॉजिंग तथा पर्यटन व्यावसायिक. अनेक वेळा त्यांनी आपल्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आपल्या व्यथा सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिक या कोरोना महामारीच्या काळात संकटात सापडला. हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून प्रत्येक पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या इमारतीवर दर्शनी भागात लाल रंगाचा बावटा लावला आहे.
या आंदोलनाचा कोणत्याही पक्षाशी काहीही संबंध नसून ते पक्षविरहित आहेत. सिंधुदुर्ग हॉटेल आणि लॉजिंग संघटनेमार्फत राजन नाईक यांनी हे जाहीर केलं. या आंदोलनाची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पर्यटन व्यावसायिक संघटना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नजीकच्या काळात बैठक लावून पर्यटन व्यावसायिकांच्या अडचणी सोडवल्या जातील असं आश्वासन देण्यात आलं. संपूर्ण भारतातून पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला सिंधुदुर्ग जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे आणि या ठिकाणी असलेले पर्यटन व्यवसाय म्हणजेच हॉटेल, लॉजिंग हे सर्व व्यवसाय या कोरोना कालावधीमध्ये अत्यंत संकट काळात गेलेत. ही संकटं म्हणजे इलेक्ट्रिसिटीची बिलं असतील, सध्या कोरोनामुळे सर्व ठप्प झाल्यामुळे पर्यटकांनी फिरवलेली पाठ असेल, त्याच्यामुळे आम्ही अतिशय संकट काळात आहोत आणि त्याच्यावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आजच्या पर्यटन दिनानिमित्त आम्ही लक्षवेधी लालबावटा आंदोलन छेडलं आहे. यावेळी सर्व हॉटेल्सवर आम्ही दर्शनी भागात लाल झेंडा लावला आहे आणि आम्ही शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की आम्हाला या संकटातून आपण सावरावं. आम्हाला जर मदतीचा हात दिला तरच आम्ही कुठेतरी उभे राहू शकू. म्हणून आमची कळकळीची विनंती आहे सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल आणि लॉजिंग संघटनेमार्फत की शासनाने वेळीच आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला मदतीचा हात द्यावा. अनैतिक संबंधातून 24 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे. देहू रोड शहरातील आदर्श नगर इथं राहणाऱ्या 24 वर्षीय प्रिया चव्हाण या महिलेचं मागील 5 वर्षापासून प्रशांत गायकवाड याच्यासोबत प्रेम संबंध होते. त्यांना विवाहबाह्य संबंधातून 5 महिन्याची एक मुलगी सुद्धा आहे. प्रिया आणि प्रशांत यांच्यात नेहमी भांडण व्हायचे. विवाहबाह्य संबंधातून झालेल्या मुलीपासून सुटकारा मिळण्यास तसंच खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या प्रियाच्या भावाला तुरुंगातून सोडवण्याच्या वादात नेहमी प्रिया आणि प्रशांत यांच्यात कडाक्याचं भांडण व्हायचं. 2 दिवसापूर्वी अशाच प्रकारच्या वादातून मयत प्रिया आणि आरोपी या दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर आरोपी प्रशांत यानं शुक्रवारी रात्री राहत्या घरातून प्रियाला सोबत नेऊन आदर्शनगर इथल्या पाण्याच्या खदांजवळ दगडाने ठेचून तिचा खून केला. तिचा मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतू तिचा मृतदेह पाण्यात फेकला. प्रिया 2 दिवसापासून बेपत्ता असल्याबाबतची तक्रार प्रियाची लहान बहीण रेश्मा हिनं देहू रोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रियाचा शोध घेत असता तपासाची चक्रे फिरवत काळेवाडी पिंपरी इथून प्रशांत गायकवाड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यानं आपल्या 2 मित्रांसोबत प्रियाचा खून केला असल्याची कबुली दिली आहे. ही कबुली तपास अधिकारी अशोक जगताप तसंच त्यांच्या पथकाला दिली. आज सकाळच्या सुमारास आदर्श नगर इथं पाण्याच्या खदाणीमध्ये एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहानिशा केली असता आरोपी प्रशांत यानंच प्रियाचा मृतदेह खून करून खदानीत टाकला असल्याबाबतची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रशांतसह त्याचा मित्र विक्रम रोकडे यास ताब्यात घेतले. अद्याप तिसरा आरोपीचा शोध सुरू असल्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली आहे. आदर्श नगरमध्ये राहणारी महिला आहे जी पीडित आहे प्रिया चव्हाण म्हणून. ही तिच्या प्रियकर सोबत एक 4-5 वर्षापासून राहते. त्याच्यापासून तिला 6 महिन्याचा मुलगीसुद्धा आहे. त्यांच्यात वाद होत होते कारण आरोपी प्रशांत गायकवाडला पण स्वतःची त्याची पत्नी आहे आणि त्या पत्नीसोबत हिचे वाद होत होते. या कारणावरून जे वादाच्या कारणावरून परवा दिवशी रात्री 12 नंतर आरोपीने तिला तिच्या माहेरावरून जबरदस्ती घेऊन गेला आणि जवळच्या खदानीत गळा आणि दगडाने ठेचून त्यांच्या साथीदाराच्या साहाय्याने तिचा मर्डर केला आणि पाण्यात ढकलून पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला. सदर बाबत तिची लहान मुलगी असून सुद्धा आई परत आली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी
दुपारी पीडितची बहीण हिने 363चा पळून नेल्याचा गुन्हा दाखल केला। त्याच्या तपासात सदर बाब तपासामध्ये आरोपी अटक करून त्याच्याकडून बॉडी निष्पन्न करण्यात आलेली आहे। आरोपींना अटक केले त्याचा एक साथीदार रोकडे याला पण अटक करण्यात आलेली आहे। अधिक तपास आम्ही पीसीआर घेऊन करत आहोत। त्यांच्या विरुद्ध 363, 364, 302, 201, 34 असे कलम बीडमध्ये उद्या ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर शिवसंग्रामचा पहिला मेळावा आयोजित करण्यात आला। ऊसतोड कामगार पोरका झाल्यानं शिवसंग्राम मैदानात उतरली असल्याचं वक्तव्य आमदार विनायक मेटे यांनी केले। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब गेल्यानंतर जो राज्यातला ऊसतोड मजूर आहे त्यांना वाली कोण राहिलं नाही। त्यांना 5 पैसे वाढ मिळत नाहीये। मागच्या वेळी त्यांचं हाल झालं, त्यांची विचारपूस देखील करण्यात आली नाही। मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांना योग्य नेतृत्व नसल्यानं त्यांचे प्रश्न कायम राहिले। आज ऊसतोड कामगार पोरका झाला, यामुळेच हेच न सुटलेले प्रश्न घेऊन ऊसतोड कामगारांसाठी शिवसंग्राम मैदानात उतरणार असून उद्या शिवसंग्रामच्या वतीनं बीडच्या मांजरसुबा चौकात पहिला मेळावा होणार आहे, अशी माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली आहे। यावेळी आमदार विनायक मेटे यांनी पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीका केली। या राज्यामध्ये ऊसतोड मजुरांची मुकदमाची वाहतूकदारांची संख्या जवळपास 8 ते 8.5 लाख आहे। या सगळ्या कामगारांना आजपर्यंत नेतृत्व हे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब देत होते। त्यांचे प्रश्न पाहत होते, न्याय द्यायचा प्रयत्न केला। परंतु दुर्दैवाने मुंडे साहेब वारल्याच्या नंतर या समाजाला कोणीही न्याय देऊ शकलेलं नाही। म्हणून हा जो कामगार वर्ग आहे, मुकादम वर्ग आहे, हा पोरका झाला आहे आणि मग 5-5 वर्ष मध्ये त्यांना न्याय दिलेला नाही, त्यांना भाववाढ मिळालेली नाही, कमिशनमध्ये वाढ मिळाली नाही, आरोग्याची काळजी घेतली गेलेली नाही, असे अनेक प्रश्न त्यांचे प्रलंबित असताना सुद्धा त्यांच्याकडे फक्त राजकारणाचा भाग म्हणून पाहिलं गेलेलं आहे आणि तेच शिवसंग्रामला अजिबात पटत नाही आणि म्हणून त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी शिवसंग्राम आता ऊसतोड कामगारांचा मजुरांचा प्रश्न गेल्या 1-1.5 वर्षापासून हातात घेतलेला आहे आणि उद्या त्याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम बीड येथे मांजरसुंबा या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी ऊसतोड मजूर असतील, कामगार असतील, मुकादम असतील, वाहतूकदार यांचा प्रश्नाचा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवायचा हा निर्धार आम्ही करणार। मुंडे साहेब असताना 3 वर्षांना करार व्हायचा, मुंडे साहेब गेल्यानंतर 5 वर्षाचा करून घेतला। आता तुम्हीच ठरवायचा न्याय आहे की अन्याय आहे। त्यामुळं कामगारांना आता कळायला लागलेलं आहे की कोण न्याय देतंय आणि कोण अन्याय करतंय आणि म्हणूनच सर्व कामगार आता शिवसंग्रामकडे येत चालले। दस साहेब हे माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या संघटनेचे काम करत आहेत, परंतु त्यांना त्या संघटनेने सांगितलं होतं की फक्त तुम्ही आपल्या मतदारसंघामध्येच फक्त ऊसतोड कामगारांचं मजुरांचं काम पहा अशी माझी माहिती आहे। परंतु मी गेल्या 3-4 दिवसामध्ये मात्र ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी या ऊसतोड कामगारांच्या बद्दल दौरा काढलेला आहे। मला असं वाटतं की कदाचित त्यांनी महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या पक्षाची मान्यता घेऊन त्यांनी तो दौरा काढलेला असावा। मग तिथं बीडच्या त्यांच्या आदेशाचं मतदारसंघाचं उल्लंघन होतंय का नाही होतंय याची कल्पना मला नाही।
पलूस इथं धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी ढोल बजाव सरकार जगाओ हे आंदोलन करण्यात येत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला आपल्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणातून वंचित ठेवण्यात आलं। विविध राजकीय पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली, तरी या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला जाग करण्यासाठी ढोल बजाव सरकार जगाओ आंदोलन आज पलूस तहसील कार्यालय इथं करण्यात आलं। यावेळी नगरसेवक संदीप सिसाळ, कुंडलिक नाना एडके, विठ्ठल बंडगर, प्रशांत पुजारी, नितीन एडके, संग्राम पाटील, दत्ता पाटील यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित बांधवांनी तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन दिलं आहे। राज्य धनगर महासंघाच्या वतीनं राज्यभर या ठिकाणी ढोल निनादाच्या वाजपामध्ये प्रत्येक तहसीलदार कार्यालयावरती या ठिकाणी आज जनजागृतीचा कार्यक्रम, जेणेकरून गेली 70 वर्षाचा प्रलंबित असणारा प्रश्न आमच्या अनुसूचित जाती जमातीचा या ठिकाणी शिफारस करण्याच्या संदर्भानं राज्य शासनाने जी दिरंगाई केलेली आहे, त्या दिरंगाईला वाचा फोडण्यासाठी किंवा त्याला चालना मिळण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक तहसीलदार कार्यालयावरती आज 11 वाजता या ठिकाणी अशा पद्धतीनं मोर्चाचं नियोजन केलं आहे। हे जे सत्तेवर बसलेले सरकार आहे, या सरकारला जाग यावी आणि लवकरात लवकर आमच्या समाजाला या ठिकाणी अनुसूचित जमातीचा या ठिकाणी दर्जा प्राप्त करण्यासंदर्भात असेल किंवा शिफारस करण्यात तर राज्य शासनानं ताबडतोब शिफारस करावी, अन्यथा आम्हाला पुढच्या सगळ्या आंदोलनाला या ठिकाणी तालुका असेल, जिल्हा असेल किंवा राज्य असेल, आंदोलनामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून छेड या ठिकाणी करावं लागेल। त्याची आम्ही शासनाला जाग आणण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आजचं हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये या ठिकाणी नगर परिषदेचे सभापती संदीपराव शिसाळ असतील, कुंडलचे डेप्युटी सरपंच असतील, बाबुराव पुजारी असतील, त्याचबरोबर या ठिकाणी सदा फसाले असतील, नितीन इडके असतील, त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी असतील, या सगळ्यांच्या सहकार्याच्या वतीने या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन तहसीलदार साहेबांच्याकडे निवेदन त्यांच्याकडे दिलेलं आहे। त्यांनी त्यांचा पाठपुरावा करावा किंवा शासन दरबारी आमचं म्हणणं त्यांनी मांडा। संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस। आजरा तालुक्यातील जनतेकडे मताचा जोगवा मागणारे लोकप्रतिनिधी हत्ती प्रश्नावर गप्प का, असा सवाल जनतेमधून व्यक्त होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात वन्य प्राण्यांचा आगार आहे। हत्ती आणि गवे शेतातील रहिवाशी झाले, त्यांच्याकडून शेती उपयोगी साहित्य यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शेती उत्पादन खर्च जास्त आणि नुकसान भरपाई कमी अशा कात्रीत शेतकरी अडकला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचा बंदोबस्त 5 महिन्यात करण्यात आला, मात्र आजरा तालुक्यात गेले 10 वर्ष हत्ती तळ ठोकूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस भूमिका घेण्यात येत नाहीये। गव्याकडून पेरणवली, देवकाणगाव, मडिलगे, सोहाळे, चांदेवाडी या गावात शेतकऱ्यांना आजपर्यंत पीक नुकसान मिळालं नाही। त्यामुळं मताचा जोगवा मागणारे हत्ती प्रश्नाबद्दल मूग गिळून गप्प का आहेत असा प्रश्न विचारला जातोय। आमदार खासदार सत्तेत असूनही हत्ती प्रश्न सुटत नसल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे। 10 वर्ष इथं हत्ती येतोय, परंतु ही शासनाची काय दखलच होत नाही। जवळजवळ आता लोक मारायचेच तेवढं शिल्लक राहिले, पिकं ती काय संपले आता। फक्त आता सिंधुदुर्ग मधनं 5 महिन्यात हत्ती नेला आणि इथला 10 वर्ष झालं पकडून जात नाही। आम्हाला ही भरपाई इंची नको, परंतु आम्हाला व्यवस्थित जगासाठी, शेतामध्ये राहायसाठी, आम्हाला रात्रीचं पाणी लावायसाठी आम्हाला हेच नाही, जाणं येणं सगळंच बंद झालंय शेतीमध्ये। आणि आता आम्ही काय करायचं, शेती सोडायची काय करायचं असा प्रश्न पडलाय। सिंधुदुर्ग मध्ये किती महिन्यात नेला? सिंधुदुर्ग मध्ये 5 महिन्यात हत्ती गेला। इथं शासनाचं कसं हे झालं नाही। आमची तर फक्त ही मतदानासाठी वरचे प्रतिनिधी येतात का इथं, आणि आम्हाला तेवढ्या पुरते भूल देऊन आमची मतं घेऊन हे धनदांडगा होत्यात। आणि आम्ही शेतकरी मतं इथं बांधावने रडत बसायला लागल्यात। आता प्रत्यक्षात काल शेतकरी रडत बसलेले बांधावर। अमरावतीच्या दामणगाव तालुक्यातील चंद्रभागा नदीत बुडून 3 चिमुकल्यांना जलसमाधी मिळाली। 3 महिला गंभीर आहेत, एकीचा वाटेतच मृत्यू झालाय। निंबोरा राज इथली ही घटना आहे।
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील गावाशेजारी असलेल्या चंद्रभागा नदीत कुटुंबासह आंघोळ आणि पूजेसाठी गेलेल्या 3 चिमुकल्यांना जलसमाधी मिळाली. 3 महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना यवतमाळ इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार उपचारासाठी जात असलेल्या महिलांपैकी पुष्पा दिलीप चौरे हिचं रस्त्यात निधन झालंय. यश चौरे वय वर्ष 11, जीवन चौरे वय वर्ष 15, सोहम झेले वय वर्ष 12 अशी मृतक चिमुकल्यांची नावं असून बेबी चौरे वय वर्ष 35 आणि पुष्पा चौरे वय वर्ष 32 तर राधा मलिये वय वर्ष 38 अशा प्रकृती चिंताजनक असलेल्या महिलांची नावं आहेत. हे सर्व धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा राज या गावातील रहिवासी आहेत. सध्या अधिक मास असल्यानं बेलदार परिवारातील हे कुटुंबीय सकाळी 6 वाजता आंघोळ आणि पूजा करण्यासाठी गावाशेजारी असणाऱ्या चंद्रभागा नदी इथं गेले होते. मृतक प्रदीप आणि आपली आई बेबीसोबत गेला होता. मृतक जीवन हा धामणगाव इथल्या सेफला हायस्कूलमध्ये यंदा 10वीच्या वर्गात शिकत होता. जीवनची आई बेबी हिची प्रकृती चिंताजनक आहे. मृतक यश हा याच हायस्कूलमध्ये 6वीत शिक्षण घेत होता. तर सोहम गावातील जिल्हा परिषद शाळेत 4थ्या वर्गात शिक्षण घेत होता. जखमी पुष्पा ही इथल्या पोलीस पाटील दिलीप चौरे यांची पत्नी आहे. अतिवृष्टीमुळे जालन्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये मदत जाहीर करा. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते यांचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून हे निवेदन देण्यात आलं. जालना जिल्हा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 25,000 रुपये द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे वंचित युवा नेते विजय लहाने यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केला आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय लहाने यांनी या निवेदनात म्हटलंय की जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. या अतिपावसानं उडीद, मूग, कडधान्य या पिकांना आणि भुईमूग तसंच सोयाबीन आणि इतर पिकांचं नुकसान झालं. मोठ्या प्रमाणावर हे नुकसान आहे. कपाशी, तूर, मिरची यांसारख्या नगदी पिकांचंही अतोनात नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे कपाशीचे पाते हे काळे पडले तर बोंड सडून कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळतंय. शासनानं अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचं गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना 25,000ची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते विजय लहाने यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे जालना दौऱ्यावर आले असता केली आहे. आज दादासाहेब भुसे साहेबाला आम्ही आज कृषी मंत्री आले होते जालना शहरामध्ये. त्यांचा आढावा दौरा होता. त्या दौऱ्यामध्ये आम्ही आज त्यांना असं निवेदन दिलं. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचं निवेदन होतं आता दिलेलं. त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की आता जालना शहरामध्ये व संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाणी झालेलं आहे. 6 दिवसापासून कंटिन्यू पाणी चालू आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये 2-2, 3-3 फूट पराठीच्या शेतामध्ये सरकीच्या वावरामध्ये सगळं नासधूस झालेली आहे. आम्ही त्यांना हेक्टरी 25,000 रुपये मदत करा अशी मागणी केलेली आहे निवेदनाद्वारे. त्यांना आम्हाला नक्कीच असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही नक्की तुमच्या भावना शासनाला कळू आणि तात्काळ तुम्हाला मदत मिळून द्या. हेच पंचनामे चालू आहे आता त्यांना सांगितलेलं आहे. तसेच कलेक्टर साहेबाला पण मी भेटलो. स्थानिक आमदार यांच्याशी बी चर्चा झाली आमची की बाबा लवकरात लवकर जालना तालुका व जालना जिल्ह्याला संपूर्ण जालना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी होती. जालन्यामध्ये कोरोना रुग्णांची भर ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. नगरसेवक महेश निकम यांचा प्रभागाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. समाजसेवक आदित्य खंडागळे यांनी निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. तुलसी पार्कमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्याचं कळताच वार्डाचे नगरसेविका रेणुका महेश निकम यांच्याशी नगरातील नागरिकांनी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
म्हणून नगरवासियांनी समाजसेवक आदित्य खंडागळे यांच्याशी संपर्क केला असता आदित्य यांनी लगेच धाव घेऊन स्वतः तिथं पोहोचून निर्जंतुकीकरण करून घेतलं. जालना शहरात रुग्णांची भर ही दिवसेंदिवस वाढते. प्रशासनावरचा ताण कमी होताना दिसत नाही. जालना शहरात लॉकडाऊनमध्ये जास्त रुग्णांची भर पडल्यानं नवीन जालन्यात सुद्धा आता रुग्णांची भर पडते. जुन्या जालन्यातही रुग्ण वाढताना दिसत आहेत. जुना जालना तुलसी पार्क इथं कोरोना रुग्ण आढळून आल्यानं शिवसेनेचे युवा नेते आदित्य खंडागळे यांनी तिथं पोहोचून निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेतली. पूर्ण प्रभागात निर्जंतुकीकरण करून घेण्यात आलं. भाजपाचे नगरसेवक महेश निकम हे प्रभागाकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप आदित्य खंडागळे यांनी केलाय. आपल्या प्रभागात कोरोना रुग्ण आढळू नये यासाठी पूर्ण नागरिकांची काळजी घेतली पाहिजे. नगरसेवक प्रभागापासून 3 किलोमीटरवर राहतात असाही आरोप खंडागळे यांनी केलाय. गोंदिलवाडी इथं एका किराणा मालाच्या दुकानात तंबाखू घेण्याच्या बहाण्यानं आलेल्या 2 चोरट्यांनी दुकानात बसलेल्या बबूताई गोंदिल यांच्या गळ्यातील 24 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ लंपास केली आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना अमनापूर इथल्या मुस्लिम दफनभूमीच्या इथं पकडण्यात आलं. निलेश नंदकुमार कोळी, सचिन ज्ञानदेव देसाई दोन्ही राहणार नागठाणे या दोघांना गोलिलवाडीतील दुकानात तंबाखूची मागणी करत जबरी चोरी केल्याप्रकरणी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याजवळ कसून चौकशी केली असता त्यांनी किर्लोस्करवाडी इथून एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींच्या मदतीनं पोलिसांनी सोन्याची माळ आणि मोटरसायकल ताब्यात घेतलाय. सदर गुन्ह्याचा तपास पलूस पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश लोहार करत आहेत. SBN मराठीसाठी संदीप नाझरे, पलूस. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. भेंडवडे गावचे सुपुत्र प्रसिद्ध गलाई दुकानदार कैलासवासी रामचंद्र कोंडीबा जानकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शोकाकुल समस्त जानकर परिवार, ग्रामस्थ गावठाण भेंडवडे, समस्त तामखडे परिवार आणि ग्रामस्थ भिकवडी बुद्रुक. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड, जत.
आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन.
जतमध्ये दिवसाढवळ्या व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली आणि लूटही करण्यात आली। यामध्ये सोने आणि रोख रक्कम लंपास केली। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। जत पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या व्हसपट इथल्या हनुमान स्टील्स अँड सर्व्हिसेस या राजस्थानी व्यापाऱ्यास 4 अज्ञात चोरट्यांनी लोखंडी रॉडनं मारहाण करून फरशी डोक्यात घालण्याचा प्रकार नुकताच घडला। चोरट्यांनी लुबाडण्याच्या उद्देशानं प्राणघातक हल्ला करून जबर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे। मूळ राजस्थानातील असलेल्या हिराराम बालाजी चौधरी राहणार वसफेट असं मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे। हल्लेखोरांनी त्यांच्याकडील 2 तोळ्याची सोन्याची चेन आणि मोबाईल असा जवळ 1 लाखाचा मुद्देमाल लंपास केला। शनिवारी संध्याकाळी 6 वाजता ही घटना घडली। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे। जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे। घटनास्थळी मिळालेल्या माहितीप्रमाणे हिराराम चौधरी याच्या मालकीचे वसपेठ हद्दीत माडग्या रोडवर हनुमान स्टीलचं दुकान आहे। संध्याकाळी 6 वाजता चौधरी हे दुकानात असताना काही अज्ञात चोरटे तिथं आले। त्यांनी एकदम चौधरी यांच्यावर लोखंडी रॉडनं वार करण्यास सुरुवात केली। प्रसंगावधान राखून चौधरी यांनी रॉड तसाच धरून ठेवला तर दुसऱ्यानं शेजारील फरशी त्याच्या डोक्यात घातली। चौधरी हे जखमी झाले। दोघे नोकर त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले असता त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पळवून लावलं। या घटनेनंतर चौघे घटनास्थळावरून फरार झाले। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं परिसरात दहशत माजली आहे आणि भीतीचं वातावरणही पसरलं आहे। मात्र ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे। अधिक तपास जत पोलीस करत आहेत। दिव्यांग बांधवांचे लाईट बिल माफ करण्याबाबत राजश्री छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटनेची शिरोळ इथं बैठक पार पडली। दिव्यांग बांधवांचं लाईट बिल माफ करण्याबाबत महाराष्ट्र विद्युत अभियंता जयसिंगपूर इथं दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजी निघणाऱ्या पायी मोर्चा आणि उपोषणाबाबत आज शिरोळ इथल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना शिरोळ तालुका कमिटी सदस्य आणि सर्व पदाधिकारी, शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार यांची शिरोळ इथं बैठक पार पडली आहे। यावेळी मोर्चा आणि उपोषणाबाबत शिरोळ तालुक्यातील सर्व शाखा अध्यक्ष गावस्थरांवर बैठका घेऊन शिरोळ तालुक्यातील हजारो दिव्यांग बांधवांचं लाईट बिल माफ होण्याबाबत 1 ऑक्टोबर 2020 रोजी मोर्चा आणि उपोषण काढण्यात येणार असल्याचं राजश्री छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष सतीश जांगडे यांनी सांगितले। यावेळी तालुका उपाध्यक्ष रसूल कनवाडे, महिला दिव्यांग तालुका अध्यक्ष रुपाली निशाणदार, तालुका कमिटी सदस्य रसूल पाथरवट, भोला शिंदे, भालचंद्र कोळी यांनी पदाधिकारी आणि शाखा अध्यक्ष यांना मोर्चा उपोषणाबाबत मार्गदर्शन केलं। शाखा अध्यक्ष यांच्या वतीनं महावीर मगदुम यांनी माहिती सांगितली। यावेळी संजय कांबळे, शाखा अध्यक्ष प्रकाश उमाजे, संजय मेंगे, दीपक पाटील, शिवलिंग सोलापुरे, सुनील गायकवाड, शुभम बंडगर, महादेव मुडलिंगी, सौ पद्मश्री गोरवाडे, तौफिक शेख, बाळू कांबळे, अनिल कुंभार, मनोहर पाटील, गौतम कांबळे, शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार उपस्थित होते। आभार दिव्यांग अंगणवाडी सेविका विभाग प्रमुख सौ सन्मती मगदुम यांनी मानले। सांगलीमध्ये काँग्रेसचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरमध्ये 2000 वाफेचे मशीन भेट देण्यात आले। सांगलीतील काँग्रेसचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरमध्ये 2000 वाफेचे मशीन भेट देण्यात आले। आदिसागर मंगल कार्यालय आणि वॉलचंद कॉलेजमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांना हे वाफेचं मशीन देण्यात येणार आहे। आदिसागर मंगल कार्यालय आणि वॉलचंद कॉलेजच्या कोविड सेंटरमधील स्टाफकडे हे मशीन सुपूर्द करण्यात आलं। सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय युवा नेते डॉक्टर जितेशभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज आदिसागर मंगल कार्यालय येथे कोविड सेंटर सुरू केलेले आहे।
त्यानंतर वालचंद कोविड सेंटर आहे, यामध्ये आम्ही 2 ठिकाणी वाफेच्या मशिनी वाटप करण्याचं काम केलेलं आहे आणि जे कोविड रुग्ण आहेत त्यांना वाफेच्या मशिनी देऊन आज आम्ही या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो आहे. CBI, ED आणि NCB हे गेले 2 ते 3 महिन्यांपासून चौकशी करतायत. या चौकशीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपलं मत व्यक्त केले. याविषयी बोलताना सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. प्रसार माध्यम ही CBI, ED आणि NCB चौकशीचे मिनिट टू मिनिट प्रक्षेपण प्रेक्षकांसमोर करत आहे. हे प्रक्षेपण थेट नसलं तरी पण अप्रत्यक्षपणे चालूच आहे. क्रिकेटच्या कॉमेंट्रीप्रमाणे आपण आता प्रत्यक्षपणे ते पाहत आहोत. मोदी सरकारची आर्थिक स्थिती अत्यंत डळमळीत आहे. GSTचा फटकाही राज्य सरकारांना बसलेला आहे. GSTचे पैसे ते राज्यांना देऊ शकत नाहीयेत. IPL आणि इत्यादी काही खेळांचं थेट प्रक्षेपण हे विक्रीसाठी काढलं जात आहे आणि त्यातून बराच पैसा मिळवला जातो. तसंच CBI, ED आणि NCB चौकशीचेही हक्क विक्रीसाठी काढा म्हणजे अधिक पैसे केंद्राला मिळतील असा खोचक टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारला लगावलाय. याच सोबत सरकार महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून लोकांना, माध्यमांना गुंतवून ठेवत आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. CBI, ED आणि NCB यांची आता जवळपास 3 ते 4 महिने आपण त्या ठिकाणी चौकशी पाहत आहोत आणि त्या तिन्ही चौकशींमधलं एक साधारण निश्चितपणे आपल्याला सापडेल की ते काय चौकशी करतात याचं मिनिट टू मिनिट प्रक्षेपण हे माध्यमांद्वारे, इतर इलेक्ट्रॉनिक चे न्यूज चॅनल्स आहेत त्यांच्याद्वारे आपल्याला सगळ्यांना प्राप्त होत असतं. त्यामुळे या सगळ्या चौकशीचं थेट नसलं तरी अप्रत्यक्ष प्रक्षेपण चालू आहे. आणि पूर्वी आपण ज्या पद्धतीनं क्रिकेटची कॉमेंट्री रेडिओवरती ऐकायचो त्याच पद्धतीचं थोड्याफार प्रमाणामध्ये अशा तऱ्हेचं प्रक्षेपण आपण पाहतो आहोत. यामध्ये काही लोक आक्षेप देखील घेऊ शकतील की भविष्यामध्ये येणाऱ्या गुन्हेगारांना किंवा जे NCB पकडेल त्यांना एक लीक केलेला पेपरच मिळतो की हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. परंतु तो भाग अलहिदा जरी झाला तरी महत्वाची बाब ही आहे की मोदी सरकारची आर्थिक स्थिती अत्यंत डळमळीत आहे. GSTचा परतावा देखील राज्यांना देण्याची त्यांची ऐपत राहिलेली नाही आणि संपूर्ण अर्थव्यवस्था मोडीत निघालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मोदीजीने एक चांगला संदेश दिलाय, आपदा से अवसर. आणि मग हा आपदा से अवसर हा यामध्ये प्राप्त करता येऊ शकतो का याबाबत जर विचार केला तर निश्चितपणे आमचा एक सल्ला मोदी सरकारला राहील की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर प्रक्षेपण या यंत्रणांच्या चौकशीमध्ये आपल्याला करता येऊ शकत असेल तर त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आपदाचे अवसर देखील आपल्याला निर्माण करता येईल. पण IPL किंवा इतर जशा पद्धतीचे जे काही खेळ असतात त्याच्या प्रक्षेपणाचे हक्क जे विक्रीस काढले जातात त्याच पद्धतीनं आता CBI, ED आणि NCBच्या चौकशीचे हक्क हे विक्रीस काढावेत, त्या ठिकाणी त्याचा लिलाव करावा. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा त्यातनं निर्माण होऊ शकेल आणि मोदी सरकारची जी आर्थिक गरजा आहे त्याच्यामधनं थोड्याफार प्रमाणामध्ये त्या भागवता देखील येऊ शकतील. निश्चितपणे PM केअर सारखा फंड जमा करता याच्यातनं येणार नाही, परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये तरी त्याची मदत होऊ शकेल. आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा जो राजकीय हेतू आहे की या माध्यमातून लोकांची दिशाभूल करणं, लोकांना त्या ठिकाणी सातत्यानं गुंतवून ठेवणं आणि महत्वाच्या विषयांवरनं लक्ष त्या ठिकाणी त्यांचं मोदी सरकारच्या फेल्युअर्सवरनं जे लक्ष त्यांचं विचलित करणं किंवा बिहार इलेक्शनला त्याचा उपयोग करणं याच्यामध्ये देखील त्याचा उपयोग होऊ शकेल. निश्चितपणे हे दोन्ही हेतू साध्य होतील. अर्थव्यवस्था देखील हातभार लागेल आणि भाजपचा राजकीय हेतू देखील साध्य होईल. त्यामुळे ह्याचा विचार करायला काही हरकत नाही अशी आमची त्या ठिकाणी विनंती राहील. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षण, सारथी आणि सामाजिक प्रलंबित सर्व मागण्यांसाठी सर्वपक्षीय कार्यालयावर आज मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. आज पुण्यात सर्वपक्षीय कार्यालयावर निवेदन देत मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं.
याच पार्श्वभूमीवर आज भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी खासदार गिरीश बापट यांनी स्वतः आंदोलकांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे। तोच मी त्यांना सांगितला की हा चुकीचा आहे। जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा चांगले वकील, ज्याचा अभ्यास खाचा खोचा आणि कोर्टाला पटेल अशा प्रकारचं प्रेझेंटेशन करायचं, आणि म्हणून त्यावेळेला मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा संघटनांनी सांगितलं त्या वकिलांची नेमणूक आमच्या सरकारने केली। आता हे सगळं गेल्यानंतर सुप्रीम कोर्टात राज्य सरकार आता आपल्या विरुद्ध निर्णय घ्यायला तर कमीच पडला असं म्हणावं लागेल। तिथं आमचा काही संबंध नाही भारतीय जनता पार्टीचा, आम्ही नव्हतो गेलो, सरकार गेलो होतो। आमचं सरकार असताना जर आम्ही हायकोर्टातलं आरक्षण टिकवू शकतो तर सुप्रीम कोर्टात केस गेल्यावर हे काँग्रेसचं आणि तिघांचं सरकार का टिकवू शकत नाही, हा माझा सवाल आहे। आणि म्हणून हा वादविवादाचा, श्रेयाचा, भांडणाचा विषय नाही। मी मगाशी म्हटलं तसं हा गरीब मराठा समाजातल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। इतक्या भावनिक दृष्टीने आम्ही याच्याकडे पाहतो, म्हणून भविष्य काळामध्ये जी काही आंदोलनं होतील ती शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने होतील, आणि मुळात आयोगाला हे पटवून द्यावं लागेल की ही गरज आहे, आणि आयोगाला पटल्यानंतर मग आयोगाला पटवून कोर्टाला पटवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि तो मराठा क्रांती संघटनेचे किंवा विविध नेते करतील अशी मला आशा आहे। भारतीय जनता पार्टी पूर्णपणे यांच्या मागे उभी आहे। सत्तेत असतानाही, आता नसले तरी त्यांना पाठिंबा राहील, आणि हे आरक्षण मराठा समाजाला मिळावं असं आमची मागणी आहे। पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं शिवसेना कार्यालयावर आंदोलन नेलं होतं। मराठा आरक्षण, सारथी आणि सामाजिक प्रलंबित सर्व मागण्यांसाठी सर्वपक्षीय कार्यालयावर आज मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं। मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय। पुण्यात सर्वपक्षीय कार्यालयावर निवेदन देत मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर मराठा आंदोलकांकडून निदर्शनं करण्यात आली। क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। शिवसेनेच्या व त्यांच्या अध्यक्षांना एक नम्र विनंती आहे, या ठिकाणी मराठा समाजाचा एक समन्वय म्हणून विनंती करतोय, परंतु ही विनंती नसून हा आपल्याला एक सगळे आपण मराठा समाजाचे बांधव आहोत। येणारा काळ हा आपल्यासाठी अत्यंत वाईट आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील या महान व्यक्तींनी या महाराष्ट्रासाठी स्वतःचा सांगली इथल्या कोविड सेंटरमधून रेकॉर्डवरील असणारे 2 गुन्हेगारांचं पलायन झाले। लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केअर सेंटरमधील हा प्रकार आहे। पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। सांगली शहर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवर कैदेत असणारे गुन्हेगार राजू कोळी आणि रोहित जगदाळे, राहणार काळीवाट, हरिपूर रोड, सांगली, या दोघांनी लठ्ठे एज्युकेशनच्या कोविड केअर सेंटरमधून पलायन केले। ही घटना आज पहाटे 5च्या सुमारास घडली। पोलिसांनी तातडीनं जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून त्यांना पकडण्यास शोध मोहीम सुरू केली आहे। कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या कैद्यांना शहरातील लठ्ठू एज्युकेशन सोसायटी संस्थेत निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले। या ठिकाणी एकूण 10 कैदी आहेत। त्यामध्येच राजू कोळी आणि रोहित जगदाळे हे दोघे उपचार घेत होते। पहाटे 5च्या सुमारास ज्यावेळी या कैद्यांची शिरगणती करण्यात येत असताना या दोघांनी पलायन केले। 19 सप्टेंबर रोजी त्यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली होती। 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। ही कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयानं कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते। कारागृहात दाखल करत असताना त्यांची कोरोनाची चाचणी घेतली असता ती पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं।
त्या ठिकाणाहून त्यांनी पळ काढलाय। याबाबत कारागृहाचे प्रमुख अधिकारी सुशील कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिलाय। तसंच या कैद्यांचा शोध सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे। खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली आहे। यानंतर या भेटीवर आपलं मत व्यक्त करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती। खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली। यानंतर या भेटीवर आपलं मत व्यक्त करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत बोलताना मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत, भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत। राज्यातील 2 वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाही असं मत त्यांनी व्यक्त केले। याच सोबत मुळात ती गुप्त भेट नव्हती, जाहीरपणे आम्ही भेटलो असंही ते म्हणाले। या भेटीचं कारण सांगताना खासदार संजय राऊत यांनी जेव्हा शरद पवार यांची मुलाखत झाली तेव्हा सामनासाठी मी जाहीर केलं होतं की देवेंद्र फडणवीस यांचीही मुलाखत होईल आणि याच सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो असं मत त्यांनी व्यक्त केलं। देखिए, देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री है। 5 साल तक देवेंद्र जी ने महाराष्ट्र में मुख्यमंत्री पद संभाला है। हम उनके साथ काम भी कर चुके हैं। फिलहाल देवेंद्र जी महाराष्ट्र के लीडर ऑफ अपोजिशन है, बीजेपी के वरिष्ठ नेता है, अब बिहार के इंचार्ज बन गए। बहुत दिनों से मेरा और उनकी मुलाकात तय हो गई थी। दूसरे कारणों से खास करके सामना के लिए उनकी मुलाकात इंटरव्यू में साक्षात्कार लेना चाहता था, लेकिन टाइम का थोड़ा सा गड़बड़ था, कोरोना हो गया, ये हो गया। और भी एक महाराष्ट्र में जो कुछ साहित्य विषयक संस्था है, कुछ प्रेस क्लब्स है बड़े, उनका भी ये कहना है कि मैं एक देवेंद्र जी की मुलाकात जाहिर तौर पर लूं, पब्लिक के सामने। तो इस बारे में भी मैं बात कर रहा था कि हम कैसे कर सकते हैं। ये लोगों की एक मांग है कि मैं आपके साथ मंच पर आकर बात करूं। नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्राच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संगीता देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्राच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगर परिषदेच्या नगरसेविका संगीता प्रदीप देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे आणि प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटील यांनी संगीता प्रदीप देशमुख यांना नियुक्तीपत्र दिलं आहे। महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये अहोरात्र मतदारांसाठी तन मन धनानं काम करणाऱ्या राज्यातील नगरसेवक आणि नगरसेविका यांचा नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं मानाचं पद देऊन नगरसेविका आणि नगरसेवक यांचा सन्मान करत आहेत। जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी संगीता प्रदीप देशमुख यांची निवड झाल्यानं सर्व स्तरांमधून त्यांचं कौतुक केलं जात आहे। नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र ही संघटना पूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे। या संघटनेच्या माध्यमातून जळगाव जिल्हाध्यक्षपदी माझी मिसेस संगीता प्रदीप देशमुख यांची निवड झाल्याबद्दल अध्यक्ष महोदय श्री श्रीराम जगदाळे साहेब व सरचिटणीस डॉक्टर कैलाश गोरे पाटील यांचं मी मनापासून पहिले आभार मानतो की त्यांनी आम्हाला या पदावर बसवण्याचा जो मान दिला, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। त्याच्यानंतर जिल्ह्याला हे पद मिळालं त्याबद्दल जिल्हावासियांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि नगरसेवक परिषद मुंबई ही जी संघटना आहे, या संघटनेचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई येथे एक नगरसेवकांचं व्यासपीठ म्हणून एक भवन बांधण्यात यावं, ही मागणी राहील पहिले मंत्रालय प्रशासनाकडे आमची। दुसरी मागणी अशी की 2 महानगरपालिका, नगरपालिका या सर्व महाराष्ट्रात 238 महानगरपालिका यांना एकत्र करून सर्व नगरसेवकांना एकत्र करण्याचं कार्य राहील। त्यानंतर नगरपालिका हद्दीत प्रत्येक नगरसेवकांना बसण्या उठण्यासाठी जागा
घेण्यास स्पेशल तरतूद मागणी प्रशासनाकडे राहील आमची. नंतर कर्मचारी वर्ग हा आकृतीबंद प्रमाणे मागणी करणे. नंतर नगरसेवकांची स्पेशल आमदार नगर परिषद मागणी करणे. सर्व टेंडर जनरल बॉडीच्या तपशील मंजुरी बंधनकारक करणे. सक्षम विकासाकरता प्रभाग रचना बंद करणे. नगरसेवकांना हॉस्पिटलची फॅसिलिटी मिळण्यात यावी. नंतर सर्व नगरसेवकांना स्वतंत्र फंडची मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत. सर्वांना योग्य मानधन मिळावं ही मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत. ठेकेदार व लेबर पद्धत बंद करणे. कर्मचाऱ्यांना जो आहे संस्थेच्या त्यांना पगार शासनाकडून मागणी करणे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात स्वतंत्र नगरसेवक भवन उभारणे. ह्या आमची संस्थेची उद्दिष्ट व ध्येय धोरण आहे. हे आम्ही प्रशासनाकडे मागणार आहोत आणि नगरसेवकांसाठी जास्तीत जास्त प्रशासनाकडून मदत होईल हे कार्य आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहोत. आणि येणाऱ्या 30 तारखेला पुणे इथे आमच्या संघटनेचं खूप मोठं अधिवेशन आहे. तर त्या अधिवेशनामध्ये सर्व महाराष्ट्रातले नगरसेवक तिथे जमणार असून सर्वांच्या गाठीभेटी आणि काही अडचणी आहेत त्या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत. नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र इथे माझी निवड झाल्याबद्दल मी यांचं सगळ्यांचं अभिनंदन करते, आभार मानते. नगरसेवक परिषदेमध्ये नगरसेवक लोकांचे प्रश्न मांडणे आणि ज्यांना जी मदत लागेल किंवा काही सहकार्य करायची वेळ आली तर ती कर. वसई विरार क्षेत्रामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. तर वसईच्या नायगाव मच्छी मार्केटमध्ये पूर्णतः फिजिकल डिस्टन्सिंगचे 3:13 वाजले आहेत. वसई विरार क्षेत्रामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. वसईच्या नायगाव मच्छी मार्केटमध्ये पूर्णतः फिजिकल डिस्टन्सिंगचे 3:13 वाजले. रोज रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत या ठिकाणी मच्छीचा बाजार भरत असतो. रात्री 2च्या सुमारास हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आपण या दृश्यात पाहिलं तर अनेकांच्या तोंडाला मास्कही नाही. अशाच पद्धतीनं विरारच्या अर्नाळा मच्छी मार्केट किंवा पाचू बंदर मच्छी मार्केट असो, या ठिकाणी भयाव गर्दी पाहायला मिळते. प्रशासनानं वारंवार आव्हान करूनही नागरिकांमध्ये थोडंही भान राहिलेलं दिसत नाही. यामुळं वसई विरार नालासोपारा क्षेत्रांमधील कोरोनाची साखळी तोडायची कशी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JKSIS इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JKSIS अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. भेंडवडे गावचे सुपुत्र प्रसिद्ध गलाई दुकानदार कैलासवासी रामचंद्र कोंडीबा जानकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शोकाकुल समस्त जानकर परिवार, ग्रामस्थ गावठाण भेंडवडे, समस्त तामखडे परिवार आणि ग्रामस्थ भिकवडी बुद्रुक. एकदम झक्कास जेवण पाहिजे? कुठे मिळेल? आपल्या जत मध्ये. याचा शोध विसरा आणि चला SK फूडलँड रेस्टॉरंट मध्ये.
शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी आता जतकरांच्या सेवेत सुरू झाले उत्कृष्ट चवीचे SK फूडलँड फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट. चहा, नाश्ता, जेवण असा खाद्यांचा चवदार खजिना एकाच ठिकाणी. तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स,
24 तासांच्या आत घरपोच सेवा, ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी, बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस, दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान, स्काय स्टार ऑनलाईन. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिलंय. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते. नांदेड तालुक्यातील कासारखेडा पासदगाव इथं शेतीची पाहणी भुसे यांनी केली. पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग तर काही ठिकाणी वाढत असलेल्या कापूस पिकांचंही मोठं नुकसान झालं असून काही ठिकाणी जमीन मातीसह खरडून गेली आहे. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देऊ कृषी विभाग मार्फत पीक विमा कंपन्यांना देखील कळवण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. गेल्या 2 दिवसाच्या पासून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, मला वाटतं की आता हा माझा 4था जिल्हा आहे. प्रत्येक शेतामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभाग, महसूल विभाग यांना करण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी तर ऑलरेडी यापूर्वीच पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर हे सगळे पंचनामे पूर्ण करून शासन पातळीवर मंत्रालयाच्या कॅबिनेटच्या समोर ही सगळी बाब निदर्शनास आणून देऊ. केंद्र शासनाच्याही निदर्शनास या सगळ्या गोष्टी आम्ही आणून देऊ आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांना मदत मिळेल असं सरकार त्या ठिकाणी बघेल. मला वाटतं की आत्ताच्या घडीला आपण आधी पंचनामे करू. किती क्षेत्र कोणत्या पिकांचं बाधित झालेलं आहे हे सर्व रेकॉर्डवर येईल आणि त्यानंतर सरकार योग्य तो निर्णय करेल. काही ठिकाणी शेतजमीन खरडून गेली, पिकांसकट वाहून गेलेलं आहे, त्याची पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात. मागच्या वर्षाचं जर तुम्ही टोटल महाराष्ट्रव्यापी जर आकडेवारी घेतली तर मला वाटतं की पहिल्यांदा जेवढे पैसे भरले गेले आहेत तेवढे पैसे शेतकऱ्यांना परत मिळालेले आहेत टोटल महाराष्ट्रव्यापी. आणि म्हणून आताही मी बोलत असताना कृषी विभागाच्याही अधिकाऱ्यांना सूचना केली की ज्या ज्या भागातले आपण पंचनामे करतो आहोत तर त्या भागातल्या शेतकरी बांधवांनी जर विमा काढलेला असेल तर विमा कंपनीला कृषी विभागाच्याही माध्यमातून कळवा. आणि शेतकरी बांधवांना पण विनंती आवाहन केलेलं आहे की त्यांनी पण ज्या कंपनीचा विमा त्याने काढलेला असेल तर त्या कंपनीला तुम्ही पण कळवा असं त्यांना विनंती केलेली आहे. माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन झालं. पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाच्या विभागाची धुरा सांभाळली होती. राजस्थानच्या बडमेरचे जसवंत सिंह यांनी वित्त, परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी जसवंत सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी 1996 ते 2004 दरम्यान संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला होता. 2014 साली भाजपानं त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. नाराज झालेल्या जसवंत सिंहांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याच वर्षी त्यांना दुखापत झाली आणि ते कोमात गेले.
सांगली शहरात रस्त्यावर बसणाऱ्या फळ विक्रेते व्यावसायिकांची अतिक्रमणं रविवारी महापालिकेच्या पथकाकडून हटवण्यात आली आहेत. मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. रविवारी केलेल्या मोहिमेत मारुती रोड, स्टँड, कापडपेठ, रिसाला रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गणपती पेठ, सांगलवाडी, मनपा पोलीस चौकी समोरील रोड वरील विक्रेते यांना हटवण्यात आले. त्यांचं साहित्यही जप्त करण्यात आले. सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे साहेब, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, गणेश माळी, किशोर कांबळे, वैभव कुदळे आणि अतिक्रमण टीम मिरज इत्यादींनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले बर्डे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भूपालगिरी गोसावी इत्यादी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की कोरोना संसर्गापासून बचाव करण्यास कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करावी. माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत तपासणीसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास नागरिकांनी सत्य ती सर्व माहिती द्यावी. कोणतीही माहिती लपवू नये. कोरोनाची काही लक्षणं असल्यास अथवा काही त्रास होत असल्यास तात्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत. कोणतंही दुखणं अंगावर काढू नये. सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमांचं पालन करावं. नेहमी मास्कचा वापर आणि हात वारंवार धुवावेत. कोरोनापासून बचाव करण्यास या बाबी कटाक्षानं पाळाव्यात असं आवाहन त्यांनी केलं आहे. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, बिलांचे उपचारांचं ऑडिट करण्याच्या अनुषंगानं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा घेतला. हॉस्पिटल बाहेर दरपत्रक लावण्याबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांबाबत वेळोवेळी माहिती द्यावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले. हुपरी येथील जमीन खरेदी करारपोटी दिलेल्या 3 लाखांपैकी 2.5 लाख रुपये परत करूनही जागा सोडण्यासाठी 10 लाख रुपयाची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या प्रकरणी भगवान पांडुरंग ढेरे, वय वर्ष 45, राहणार कमला नेहरू हाऊसिंग सोसायटी यांनी फिर्याद दिली असून गुरुप्रसाद सदाशिव हारगे, राहणार जंगमवाडी, सध्या इचलकरंजी असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे. दरम्यान गुरुप्रसाद हारगे यांनी 14 फेब्रुवारी 2019 ते 12 सप्टेंबर 2020 या कालावधीत भगवान ढेरे यांच्या मालकीची हुपरी इथली जमिनीचे 7 लाख रुपयांचं खरेदीपूर्व करारपत्र केलं. त्यापोटी 3 लाख रुपये 5% व्याजदरानं दिले होते. या रकमेपोटी ढेरे यांनी हारगे यास मुद्दल 1 लाख रुपये आणि व्याजापोटी 1.5 लाख असे 2.5 लाख रुपये परत केले. त्यानंतरही हारगे हा जमीन परत करण्यासाठी व्याजासह 10 लाख रुपयांची मागणी करत असून जमिनीला कंपाऊंड घालतो, कोण अडवलं तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत असल्याची तक्रार ढेरे यांनी दिली आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंद करण्यात आलाय. भगवान पांडुरंग ढेरे, वय 45 वर्ष, या शिक्षकांनी आमच्याकडे तक्रार दिली आहे की गुरुप्रसाद सदाशिव हारगे याच्याकडून त्याने 3 लाख रुपये घेतले होते. त्या मोबदल्यात त्याने शिक्षकाची जमीन लिहून घेतली होती. तसंच स्टॅम्प पेपर घेऊन व चेक घेऊन त्याला पैसे दिले होते. तक्रारदाराने त्याचे पैसे परत दिले आहेत. तरीसुद्धा आरोपिताने त्याला वारंवार पैशाची मागणी करून त्याला त्रास देत असल्यावर, धमकी देत असल्यावर आमच्याकडे तक्रार दिल्याने आम्ही सावकारी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे. आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई करीत आहोत.
इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरातील शास्त्री सोसायटीत घरामध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली। या प्रकरणी मटका बुक्कीसह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत 61,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। जवाहरनगर परिसरातील शास्त्री सोसायटीमध्ये घरात मटका घेण्यात येत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी या सचिन ढेंगे या घरावर छापा टाकला असता कारवाईत मारुती परशुराम देसाई वय वर्ष 50 राहणार गणेशनगर आणि बसापा विनायक माळगे वय वर्ष 29 राहणार आदर्श झोपडपट्टी या 2 दिवाणजींना मटका घेताना रंगेहात पकडण्यात आलं। तपासात संभाजी पाटील, शिवाजी पाटील, निलेश देसाई या बुकींची नावं निष्पन्न झालेत। घराचे मालक सचिन शिवाजी ढेंगे यांच्यासह एजंट देसाई माळगे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान पोलिसांनी मोबाईल डिटेल्सवरून आणखी 19 एजंटांची नावं तपासात पुढे आणलीत। रानभरे, सलीम, बाबर, एकांडे, कडाळे, शिंदे, व्हीपी, अनिल, अण्णा, दीपक, शिवाजी ढेंगे, पावले, राहुल, अशोक पाटील, शब्बीर शेख, आदमापूर, रफिक, दिलीप पाटील इत्यादी संशयितांचा यामध्ये समावेश आहे। पोलीस या सर्वांचा शोध घेत आहेत। या कारवाईत 2 मोबाईल, 2 कॅल्क्युलेटर, बॉलपेन, 1 मोटरसायकल, 3,800 ची रोकड असा 61,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील 1,500 कर्मचाऱ्यांच्या 30 सप्टेंबर रोजी सेवा समाप्तीचा राज्य सरकारच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळालेली आहे। राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर यांनी ही माहिती दिली आहे। या स्थगितीमुळे कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळणार होती। राज्य शासनानं राज्यातील पाणी पुरवठा स्वच्छता विभागातील स्वच्छ मिशन अंतर्गत असणाऱ्या 1,500 कर्मचाऱ्यांची सेवा 30 सप्टेंबर 2020 पासून समाप्त करण्याचा निर्णय ऑगस्ट महिन्यात घेतला होता। याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारकडून जारी करण्यात आलं होतं। मात्र हा निर्णय या कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय करणार असल्याची भूमिका घेत महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद जाधवर आणि सचिन जाधव यांनी राज्य शासनाच्या आदेशांविरोधात याचिका दाखल केली। यामध्ये गेल्या 16 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं शासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये समावेश करण्याची गरज असताना सरकारने याउलट 30 सप्टेंबरपासून सेवा समाप्त करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देत नोकरीवरून काढून टाकण्याचा प्रकार हा कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार असल्याचं नमूद केलं। या निर्णयाला स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती। शनिवारी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाच्या परिपत्रकाला स्थगिती आदेश दिला आहे। त्यामुळे येत्या 30 सप्टेंबरपासून 1,500 कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीपासून मुकावं लागणार होतं। त्याला उच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष याचिकाकर्ते मुकुंद जाधवर यांनी दिली आहे। राज्यातील स्वच्छता व पाणी पुरवठा विभागातील जवळपास 1,500 कर्मचारी जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना राज्य शासनाने त्यांच्या सेवा 30 सप्टेंबर नंतर समाप्त करण्याचा घाट घातलेला होता आणि त्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या बाह्य स्रोत एजन्सी मार्फत घेण्याच्या ग्रामविकास विभागाच्या हालचाली चालू होत आहे। तर त्या संदर्भामध्ये मागील 16 वर्षापासून कार्यरत जे कंत्राटी कर्मचारी स्वच्छता व पाणी पुरवठा विभागामध्ये आहेत त्यांचे नोकरीला लागण्याचं वय आता संपलेलं आहे आणि त्यांना शासनाने त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या सेवा समाप्त करण्याचा घाट घातला होता। त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाने या कर्मचाऱ्यांच्या सेवा या कायमस्वरूपी कराव्यात, कारण हे कर्मचारी हे विहित पद्धतीने शासन सेवेमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी 16 वर्षापासून शासनाला सेवा दिलेली आहे। या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि आज या याचिकेवरती निकाल देताना परिस्थिती जैसे ते ठेवण्याचे माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृहाचा ताबा न देणाऱ्या अभिनंदन महिला बचत गटावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पलूस तालुका प्रशासनाने दिलेले आहेत।
पलुसचे तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिणी पवार यांच्या सदर आदेशावर सह्या आहेत. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक स्वरूपाची ऑक्सिजन थेरपी या बेडची सुविधा उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली. कोरोनाग्रस्त आजार असलेल्या गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना कोविड रुग्णालयात दाखल होईपर्यंतचा काळ महत्त्वाचा आहे. अशा रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ उपचार केले जाणार आहेत. सदर सुविधा भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या उपहारगृहाच्या इमारतीमध्ये करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सांगली, मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद सांगली यांनी आदेश निर्गमित केले होते. अभिनंदन महिला बचत गट भिलवडी यांनी आज मितीस ताबा दिला नाही, त्यामुळे भिलवडी गावात ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यास विलंब होत आहे. सदर आदेश मिळताच तात्काळ ताबा द्यावा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये तसंच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे पुन्हा एकदा सेल्फ क्वारंटाईन झालेले आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे पुन्हा एकदा सेल्फ क्वारंटाईन झालेत. राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. नागपूरहून विमानानं येत असताना नामदार उदय सामंत यांच्याबरोबर नामदार बच्चू कडू देखील होते. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या संपर्कात आल्यानं सुरक्षेसाठी नामदार उदय सामंत हे सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. मराठवाड्यासह माझ्या बदनापूर विधानसभा मतदारसंघात चालू सप्टेंबर महिन्यात सतत चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये कापूस, सोयाबीन, मिरची, ऊस, मका हे पिकं पूर्णपणे जमीनदोस्त होऊन नष्ट झाली. तर डाळिंब, मोसंबी यासह अनेक फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अशा प्रसंगी शेतकऱ्यांना कापूस आणि ऊस पिकांसाठी हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत, सोयाबीन, मका या पिकांसाठी हेक्टरी 50,000 तर फळबागायत डाळिंब, मोसंबी, पेरू या पिकांना हेक्टरी 1,50,000ची मदत तात्काळ देण्यात यावी. बदनापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी सन 2018-19 आणि 19-20चा पीक विमा भरला होता, परंतु त्याचा लाभ बदनापूर, अंबड, भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळाला नाही. जालना जिल्ह्यातील जालना तालुका, घनसावंगी तालुक्याच्या तुलनेत बदनापूर, अंबड, भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना द्राक्ष, मोसंबी, आंबा, पेरू, सीताफळ या सर्व पिकांचा पीक विमा कमी प्रमाणात मिळाला आहे. जालना, घनसावंगी तालुक्यासह बदनापूर, अंबड, भोकरदन तालुक्यात समप्रमाणात नुकसान झालं होतं, परंतु पीक विमा कंपनीनं घनसावंगी आणि जालना तालुक्याला जास्त पीक विमा दिला आणि बदनापूर, अंबड, भोकरदन तालुक्यात कमी पीक विमा वितरित करण्यात आला. तरी बदनापूर, अंबड, भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ वाढीव पीक विमा देण्यात यावे असं आवाहन करण्यात आलंय. अंबड तालुक्यातील वडीवद्री महसूल मंडळात गेल्या 8 दिवसापासून विक्रमी 470 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. काल रात्री अचानक 3 तासात 170 मिलीमीटर पाऊस झाला. या ढगफुटी सदृश्य पावसामुळे परिसरातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आणि ऊसाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश देण्यापेक्षा आता सरसकट मदत जाहीर करावी, जेणेकरून या पूर परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाला भाग पाडले जाईल. 30-35 वर्षापूर्वीपासून आतापर्यंत आम्ही असं पाणी पाहिलेलं नाही, असं पूर आणि असं नुकसान पाहिलेलं नाही आहे. शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. याची शासनाने दक्षता घ्यावी. शेतकऱ्याला पिकापासून वंचित होण्याची पाळी आलेली आहे. पैशाचं काहीतरी एकरी 50,000 रुपये देण्यात यावा. ऊसाचं नुकसान झालंय, कपाशीचं नुकसान झालंय. याच्यापासून पिकापासून संपलेला आहे माणूस. तो खूप काळजीत पडलेला आहे. खूप पाऊस झालेला आहे, खूप नुकसान झालेलं आहे आणि यांनी शासनाने
दक्षता घ्यावी एवढीच हात जोडून विनंती आहे. पूर्ण शेतकऱ्याची खूप हानी झालेली आहे, खूप मोठा पूर आलेला आहे. 30-35 वर्षात एवढा पूर आलेला आहे. याच्या अगोदर एवढा जास्त पूर वगैरे कधीच नव्हता. आणि सोयाबीन, बाजरी, तूर, कापूस हे सर्व पिकांचं 100% नुकसान झालेलं आहे. आणि नालेवाडी, आंतरवली, गुंडेवाडी ह्या शिवारामध्ये हजारो हेक्टर क्षेत्राचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. ऊसासकट कोणत्याही पीक हातामध्ये येईल असं काही वाटतं नाही. आणि शासनाने याची काळजीपूर्वक दक्षता घ्यायला पाहिजे, विचारात घ्यायला पाहिजे. किंवा पीक आपलं पीक विमा भरलेले या विमा कंपनीला विचार केला पाहिजे. त्याच्या अगोदर असं खूपदा असं संकट आलेलं आहे आणि याची पाहणी करून विचार करून सुद्धा पीक विमा कंपनीवाल्यांनी त्याची नुकसान भरपाई काही दिलेली नाही. मी याचा पुण्यापर्यंत पाठलाग करून सुद्धा मला त्याचं काही भेटलेलं नाही विमा कंपनीवाल्यांना. जालन्यात बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीचा ठिकाणी धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेकडून 4,93,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जालना शहरात बेकायदेशीररित्या चालवण्यात येणाऱ्या ऑनलाईन लॉटरीच्या 8 ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्या. शहरात ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करून पैसे लुबाडले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 पथकांची नियुक्ती करून शहरातील 8 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत कॉम्प्युटर, प्रिंटर, डोंगल असा तब्बल 4,93,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी 9 जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. जालना शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम मागील 3 दिवसापासून आखलेली आहे. यात प्रामुख्याने अवैध दारू आणि जुगार यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आज 8 ठिकाणी ऑनलाईन जुगार सुरू असल्याबाबतची माहिती मिळाली होती. यानुसार 8 ठिकाणी रेड करण्यात आलेली आहे. यात एकूण 8 आरोपी अटक करण्यात आलेले असून 4,93,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यात कॉम्प्युटर, CPU, टेबल, चेअर इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले असून यात 420 IPC आणि 12 जुगार ॲक्ट याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. किती आरोपी पकडले? एकूण 8 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. याशिवाय मागील 3 दिवसांमध्ये अवैध हातभट्टीविरुद्धच्या बाबतीत 4 कारवाया झालेल्या आहेत. आज सकाळीच एक मोठी कारवाई झाली असून त्यात 14 हातभट्ट्या नष्ट करण्यात आलेल्या असून त्यात 1,84,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जालना वडीगोद्री परिसरात ढगफुटी अतिमुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना महापूर आलेला आहे. वडीगोद्री इथल्या मांगडी नदीला गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठा महापूर आहे. नदीच्या मुख्य पात्राबाहेर सुमारे अर्धा किलोमीटर पुराचं पाणी पसरलं आहे. खरीपातील सोयाबीन, बाजरी, कपाशी आणि तुरीच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. या पिकांमध्ये 2 फुटांपर्यंत पाणी साचले. 170 मिलीमीटर झालेल्या या मुसळधार पावसानं जनजीवनही विस्कळीत झाले. वडीगोद्री मंडळाची वार्षिक पर्जन्यमान 665 मिलीमीटर आहे, पण आतापर्यंत 1355 मिलीमीटर इतका पाऊस झाला. वडीगोद्री मंडळात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 203% पाऊस अधिक झालाय. आजी गेल्याचं दुःखापेक्षा तिच्या सोन्याची चिंता वाटत आहे. 5 दिवस मृतदेह अंत्यसंस्काराविना पडूनही सांगली शहरानजीकची घटना आहे. इन्साम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शेवटी अंत्यसंस्कार केलेला आहे. मन पिळवटून टाकणारा हा धक्कादायक प्रकार सांगली शहरातील एका गावात घडलाय. शहरानजीक असणाऱ्या या गावात 70 गाठलेली आजी एकटीच राहत होती. तिला 4 मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे.
असे गावातील लोकांनी सांगितले. मात्र काही कारणास्तव त्या आजीला या वयात एकटंच राहणं भाग होतं. स्वतःच 2 वेळच्या भाकरीची व्यवस्था ती करत होती आणि आपलं आयुष्य जगत होती. पैशांच्या कमतरतेमुळे व्याधींकडे लक्षच दिलं नाही. अखेर 5 दिवसांपूर्वी या आजीचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचं कुटुंबियांनाही माहिती नसावं इतकी दुर्दैवी बाब त्या आजीच्या नशिबी आली. 5 दिवसानंतर आजी दिसून न आल्यानं शेजारी पाजारी राहणाऱ्यांनी चौकशी केली. त्यावेळी तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यानंतर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनाही याबाबत माहिती मिळाली. हा सारा प्रकार ऐकून त्यांनाही धक्का बसला. त्यांनी तातडीनं इन्साफचे प्रमुख मुस्तफा मुजावर यांना कळवलं. मुस्तफा टीम घेऊन तातडीनं रवाना झाले. कुजलेल्या अवस्थेत असलेला तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना कुटुंबातील एकाच आजीची आठवण आली. तो धावत आला. काही विचारण्यापूर्वीच त्याने आजीजवळील सोने विचारणा केली. साऱ्यांनाच धक्का बसला. अखेर त्याला तिथून हुसकावून लावण्यात आलं. स्थानिक ग्रामस्थ आणि इन्साफचे ऋत्विक डुबल, सचिन कदम, दादा मोहिते यांनी अंत्यसंस्कारासाठी त्यांना घेऊन गेले. शास्त्रशुद्धपणे त्यांचे अंत्यसंस्कार केले. मात्र आजच्या युगात नात्यांना काळीमा फासणारी ही घटना शहरानजीकच घडल्यानं वाऱ्यासारखी पसरली. समाज माध्यमांसह विविध स्तरांमधून रोष व्यक्त केला जात आहे. बोला. कोल्हापूरमध्ये एक हंकारी महिला एक मृतावस्थेत जवळजवळ 4 दिवस पडली होती. तिला किडे आळ्या सगळे झाले होते. मग कोल्हापूरचे तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास पाटील यांनी मुस्तफा मुजावर इन्साफ फाउंडेशनचे संचालक यांना बोलवून घेऊन आज जे त्या महिलेचा दफनविधी कार्यक्रम आज केला, दहनविधीचा कार्यक्रम केला. तरी तुमचे इन्साफ फाउंडेशनचे आम्ही कोल्हापूरच्या वतीने यांना धन्यवाद देतो. इथून पुढे त्यांच्या कार्यास शुभेच्छा. काल दिनांक 25 तारखेला आम्हाला डॉक्टर रवींद्र ताटे सरांचा एक फोन आला की एक वयोवृद्ध महिला एका घराच्या कोपऱ्यात मरून पडलेली आहे. तरी वास येत आहे, तरी तुमची टीम घेऊन जाऊन त्यांचे ते अंतिम संस्कारासाठी जावा. त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिला असता, आमची टीम जाऊन पाहिला असता तिथं आढळून आलं की त्या महिलेच्या पूर्ण सडलेली होती, किडे अंगावर वळवळत होते. आम्ही जाऊन पाहिलो तर त्या महिलेला झाकून आम्ही कडेला आणलं. कडेला आणल्यानंतर त्यांचा नातू एक आला आणि म्हणला की आमच्या आजीच्या अंगावर सोने आहेत. तर मला खंत वाटली की हे सोन्यासाठी नातू जवळ आला. 5 दिवस आजी सडत होती तर बघितले नव्हते. तर आम्ही त्याला सोनं न देता तिथल्या ग्रामस्थ आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासोबत जाऊन त्यांचा अंतिम संस्कार आम्ही तिथं कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांच्या तिथं दहन केलं. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर परिसरात अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक कृत्य करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर परिसरात अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक कृत्य करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोपट असं या संशयिताचं नाव आहे. कबनूर परिसरातील सिद्धार्थनगर भागात फिर्यादी आणि तिचा नातू राहण्यास आहेत. त्यांच्या घराशेजारीच असलेल्या खानावळीमध्ये पोपट हा नेहमी येत होता. त्यातूनच पीडित मुलगा आणि पोपट यांची ओळख झाली. आज दुपारच्या सुमारास पीडित मुलगा शौचास गेला असताना पोपट यानं त्याच्यावर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची माहिती कळाल्यानंतर पीडिताच्या आजीनं पोपट याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथं तक्रार दिली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचा आज सोन्याचा दिवस आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी देवी या लाखो भाविकांची आराध्य दैवत आहे. 305 वर्षांपूर्वी म्हणजे 1715 मध्ये मोगलाईंच्या काळात अनेक देवळं उद्ध्वस्त करण्यात आली. मूर्ती भजनाच्या काही ठिकाणी गोष्टी घडल्या होत्या. त्या काळी महालक्ष्मी मंदिरातील पुजारी आणि भाविकांनी मूर्ती भजनाच्या भीतीपोटी मंदिराजवळ असलेल्या कपिलतीर्थ इथल्या पुजाऱ्याच्या घरी मूर्ती लपवून ठेवली. त्यानंतर 26 सप्टेंबर 1715 साली नरहर भट सावगावकर यांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे करवीर संस्थानचे छत्रपती संभाजी दुसरे यांच्या आज्ञेनं सिदोजी घोरपडे म्हणजेच गजेंद्र गडकर यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती पुन्हा मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापित केली. तो हा दिवस. या ऐतिहासिक घटनेला आज 305 वर्ष पूर्ण झालेत, अशी माहिती मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी दिली आहे. नमस्कार.
आज 26 सप्टेंबर 2020. आजचा दिवस फक्त कोल्हापूरसाठी नव्हे तर जगभरातल्या देवी भक्तांसाठी एक सोन्याचा दिवस म्हणून ओळखला गेला पाहिजे. 26 सप्टेंबर 1715 या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची जी मूर्ती मोगलाईच्या काळात अज्ञातवासात ठेवण्यात आली होती, ती आजच्याच दिवशी मंदिरामध्ये पुन्हा प्रतिष्ठापित झाली. त्याला आज 305 वर्ष पूर्ण होत आहेत. आक्रमकांच्या आक्रमणांमुळे करवीर निवासिनीची मूर्ती मूळ स्थानावरून हलवून कपिल तीर्थामध्ये श्रीपूजकांच्या घरामध्ये लपवून ठेवण्यात आली होती. 1710 मध्ये ताराराणी सरकाराने करवीर संस्थांची स्थापना केली आणि त्यानंतर 1715 मध्ये नरहर भट सावगावकर यांना जगदंबेचा दृष्टांत झाला की आता स्वराज्य आलं, आता मला पुनःप्रतिष्ठापित करा. आणि तो दृष्टांत त्यांनी पन्हाळा मुक्कामी करवीर छत्रपती संभाजी दुसरे यांच्या कानावर घातला. महाराजांनी सिद्धोजी घोरपडे गजेंद्र गडकर सरकार यांना आज्ञा देऊन या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा करण्याची आज्ञा दिली आणि त्याप्रमाणे विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी ती तारीख होती 26 सप्टेंबर 1715. या दिवशी ती लपवलेली मूर्ती पुन्हा मंदिरामध्ये प्रतिष्ठापित करण्यात आली. आज या तिथीला या तारखेला आज 305 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं करवीर निवासिनीच्या स्थापनेचा हा त्रिशतकोत्तर असा पंचवर्षाचा आजचा उत्सव. इस्लामपुरात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिक्षकेतर संघटनेच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीच्या शिक्षकेतर संघटनेनं पुकारलेल्या लेखणी बंद आणि ठिय्या आंदोलनाला इस्लामपुरात पाठिंबा देण्यात आलाय. कासेगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या आवारात सर्व शिक्षकेतर कर्मचारी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष राजन शिंदे यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. सांगली जिल्ह्याचा दिनांक 26 सप्टेंबर 2020 संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचा अहवाल याप्रमाणे. आज नव्यानं पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण 615, सद्यस्थितीत उपचाराखाली आहेत 8267. आज अखेर बरे झालेले रुग्ण 23921, तर आज अखेर मृत झालेल्या रुग्णांचा आकडा पोहोचलाय 1259 वर. आज ताग्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले 33447, तर पॉझिटिव्ह पैकी चिंताजनक रुग्णांची संख्या आहे 1070. आज अखेर ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले 15221, तर आजचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण 397. आज अखेर शहरी भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले 5083, तर आजचे शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण 85. तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या याप्रमाणे: आटपाडी 1512, जत 1216, कडेगाव 1780, कवठेमहांकाळ 1776, खानापूर 1638, मिरज 3320, पलूस 1881, शिराळा 1471, तासगाव 2012, वाळवा 3648, मनपा कार्यक्षेत्र 13143. तालुकानिहाय पॉझिटिव्ह मृत्यूंची संख्या याप्रमाणे: ग्रामीण भागात एकूण 587 जणांचा मृत्यू झालाय, तर शहरी भागात 204 जणांचा मृत्यू झालाय. मनपा कार्यक्षेत्रात एकूण 468 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये सांगलीतून 259, मिरज 174, तर कुपवाडमधून 35 जणांचा समावेश आहे. आजचे पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे: आटपाडी तालुका 31, कडेगाव तालुका 35, खानापूर 59, पलूस तालुका 35, तासगाव तालुका 53, जत तालुका 28, कवठेमहांकाळ 40, मिरज तालुका 49, शिराळा तालुका 40, वाळवा तालुका 112 आणि मनपा कार्यक्षेत्र 133. यामध्ये सांगलीतून 86, तर मिरजेतून 47 जणांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण आहेत 26. आटपाडी तालुक्यात एकूण 1, कडेगाव 0, खानापूर 1, पलूस 3, शिराळा तालुका 0, जत तालुका 1, कवठेमहांकाळ 2, मिरज 1, तासगाव तालुका 2, वाळवा तालुका 4. मनपा कार्यक्षेत्रात एकूण 11 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये सांगलीतून 4, मिरज 6 आणि कुपवाडमधून 1 जणांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर आहेत 905, नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटर आहेत 106, हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर 54, तर इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटर आहेत 5 जण. आज कोरोनामुक्त झालेली रुग्णसंख्या 728.
11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT JEE नीट CET यांचे प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JKSIS अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JKSIS इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट JEE CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JKSIS अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. भेंडवडे गावचे सुपुत्र प्रसिद्ध गलाई दुकानदार कैलासवासी रामचंद्र कोंडीबा जानकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शोकाकुल समस्त जानकर परिवार, ग्रामस्थ गावठाण भेंडवडे, समस्त तामखडे परिवार आणि ग्रामस्थ भिकवडी बुद्रुक. एकदम अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेट मध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर.
सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन.